नमस्कार, मी हेमाली मोहिते। सर्व गणेश भक्तांना आणि झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। घरोघरी गणरायाचं आगमन झाल्यानं वातावरण अगदी चैतन्यमय झालंय आणि त्यातच तुम्हामासारखाच सेलिब्रिटींचा उत्साहही अगदी ओसंडून वाहतोय आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलोय हा खास शो सेलिब्रिटी गणेशा। बाप्पाच्या पूजेमध्ये 21 दुर्वांप्रमाणेच पहिल्या दिवशी बाप्पाचा लाडका नैवेद्य अर्थात मोदक खास केले जातात। मोदक म्हणजे आनंद, आनंद प्रदान करणारी शक्ती, ज्ञानाचं प्रतीक आणि म्हणूनच खास अभिनेत्री मीरा मोडकनं बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक बनवण्याचा पण केला आणि मदतीला तिच्या मावशीला घेऊन खास मोदक केलेही। चला तर पाहूया मीराची ही मोदक रेसिपी। रसिक हो नमस्कार। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। फुल जल्लोषात आणि जोरदार मंगलमूर्ती गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलं आहे, पण बाप्पाला काय असंच ठेवायचं का? त्याच्यासाठी आज ही मीरा मोडक स्पेशली मोदक बनवणार आहे। पण आमच्या आजकालच्या ऍक्ट्रेसेसचं म्हणा किंवा आजकालच्या मुलींचं एक प्रॉब्लेम आहे, आम्हाला हे असे मोदक, पुरणपोळ्या आणि हे जे टिपिकल मराठमोळे आयटम्स असतात ते करताच येत नाहीत। पण माझं स्पेशली असं मत आहे, बाहेर ज्या सगळ्या सुगरणी आहेत त्यांनी जे व्यवसाय सुरू केलेत, म्हणजे ज्या घरगुती मोदक करून देतात, पुरणपोळ्या करून देतात, त्यांचे धंदे फ्लरिश होणार कधी? पण ही पळवाट आहे। सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे पुरणपोळी, मोदक किंवा अगदी सोरळीच्या वड्या, हे सगळं आम्हा तरुणींना, आम्हाला बायकांना, ऍक्ट्रेसेसना यायला हवं हे माझं मत आहे। आणि म्हणूनच मी आज माझ्या एका मावशीकडे आली आहे। खरं तर ती आहे माझ्या सासूबाईंची मैत्रीण, पण ती माझीच मावशी असं म्हणा ना। तर मी आल्या स्मिता मावशीकडे, ती मला शिकवणार आहे मोदक बनवायला। मावशी थँक्यू, मला प्लीज तुझी खूप गरज आहे। आणि माझं नाव मीरा मोडक असलं तरी मला मोदक मधला एम सुद्धा येत नाही, त्यामुळे मला प्लीज तू मोदक बनवायला शिकव। स्टार्ट फ्रॉम ए, काय करतात ते सगळं मला तू सांग। मोदकासाठी सर्वात प्रथम पाहिजे आपल्याला सारण। ते सारण असतं ओल्या नारळाचं, गुळाचं। 2 वाटी ओलं खोबरं आणि 1 वाटी गुळ असतो, म्हणजे निम्म्या प्रमाण। आणखी त्यासाठी आपल्याला पिठी लागणार आहे, कवर त्याचं वरचं असणार आहे तांदळाच्या पिठाचं, म्हणजे पिठी। तर त्या पिठीचं आपण उकड काढायची आहे, भागवून घ्यायचे ते पीठ। सर्वात आधी पाणी, 1 वाटी पाणी घाल। अजून 1 वाटी घाल, कारण आपलं 1 वाटी पीठ आहे, पिठी तांदळाची, त्याला 2 वाट्या पाणी। अच्छा, आणखी पाव चमचा मीठ टाक। बघ एवढं बस? हो हो। अर्धा चमचा तूप टाक। चांगलं उकळायला लागेल पाणी। उकळलं की ती पिठी हातात घेऊनच तयार राहा आणि एका हातात हा चमचा ढवळायला मी पकडते पाहिजे। ओके, उकळायला लागलंय पाणी, हातात टाक, टाकू? हळूहळू सगळं टाकू? हो, सगळं टाक। आता तू हे पटापट ढवळ, गुठळ्या व्हायच्या आधी पटापट ढवळ। हो का? मोदक खायला हवे ना? आता वाफ येऊ दे, त्याच्यावरती झाकण म्हणजे ते आता शिजेल। ओके, आणि गॅस बंद आहे, अगदी क्षणभर। आता हे आपल्याला मळायचं आहे बरं का, गरमागरम मोदक खायला मजा। आता हे काढायचे। ओके, काढून घे हळूहळू हळूहळू हळूहळू। हो,
मीरा आता तुझा हात भासतोय केवढा लाल झाला बघ. बापरे नको. तुला मी करते. हा एक वेगळा आनंद आहे. चटक्यांनी कळतं आपल्याला आपण वा काय सुंदर नसले झाले तरी ते सुंदर लागायला लागतात ऍक्च्युली. खरंय. मी माझ्या मते ना मोदक करूनच इतकं दमेल माणूस की नंतर त्याला मोदक खायची इच्छा राहील की नाही. पण मीरा तुला सांगू का, मी मुलींना ते शिकवणार आहे की मोदक करणे अजिबात कठीण नाहीये. मोदकाचं कवर तर तयार झालेलं आहे. आता सारण. आता मीरा मी तुला सांगते, 1 चमचा तूप टाक. एकच टाक. नंतर आपण बुडवून खायचं आहे. हा मग ठीक आहे. तुपात बुडवून मोदक खायचंय. सगळा गूळ टाकू. सगळा टाक. आपलं हे प्रमाणातच आहे 2 वाटीला. ओके. 1 वाटी. खोबरं टाक. हा. हा गूळ विरघळतोय. हा विरघळला सगळा की तयार झालं समजायचं. पण खोबऱ्याला पण सगळा लागला पाहिजे. आणि वेलची घाल आता. आणि तुला सांगते कमीच टाक माहिती का. गूळ खोबरं तीळ गूळ त्यांना कसल्याही दुसऱ्या वासाची गरजच नसते. मी माहेरची नियती राजवाडे, त्यामुळे राजवाड्यांकडे ही खूप म्हणजे माझ्या लहानपणापासून तर मला अगदी आठवतंय गणपती असायचाच. माझ्या सगळ्या काकू आत्या खूप सुगरण आहेत. आणि ज्या आमच्या काकाकडे गणपती असायचा ना, ती काकू तर इतकी म्हणजे ज्योती काकू तिचं नाव, ती इतकं छान 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 काय काय बनवायची ना. म्हणजे गणपतीच्या दिवशी तर अगदी मोदक आणि निवगऱ्या. म्हणजे आम्हाला बाकी काहीच नको, ह्या दोन्हीवरच आमचं पोट भरायचं. आणि लग्न झाल्यावर अर्थात मोडकांकडे आल्यावर मोडकांकडे सुद्धा खूप म्हणजे मला जे सांगण्यात आलंय त्यानुसार माझे सासरे लहान होते तेव्हा त्यांच्या हट्टासाठी घरात गणपती आणायला सुरुवात केली. ती आत्ता आम्ही आजपर्यंत आणतोय. आणि ह्यापुढेही गणपती बाप्पाची सेवा आमच्याकडनं अशीच अविरत चालू राहील. आता आपलं पीठ वरचं कवर तयार झालं, सारण तयार झालं. आता आपण मोदक तयार करायला घ्यायचे. पण मुलींसाठी एक सोपी पद्धत म्हणजे लाटायचं. पुरी पाहिजे तेवढी पातळ करता येते, जाडी करता लाटायची सरळ पेपरवर ठेवून. म्हणजे खालच्या पोळपाटाला चिकटन आणि थोडासा तेलाचा हात लावायचा. थोडा आणि गोळी ठेवायची. ओके. हे घ्या. आणि आता माझ्या मते सर्वात कठीण काम मोदक वळणं किंवा काय त्या निऱ्या आर्या काय पाऱ्या काढणं. आता हे सारण जितकं जास्त घालशील ना तितका मोदक सुंदर लागेल. पण आता तू पहिल्यांदा शिकतेस म्हणून जरा थोडंच घाल. ओके. बस बस बस. आता हे या निऱ्या अशा हातावर घेऊन हे असं चिमटा घे. चिमटा घेऊ. घे चिमटा. घेतला. घे चिमटा. सारण दाब आणि तोंड बंद करण्याचा प्रयत्न कर. बरं, हा जो काही शहीद मोदक आहे ना एक, प्लीज. व्हेरी गुड. नाही हे बघ मीरा, हा तू कसाही वळला सांगते त्याची पुडी केलीस ना, त्याची जी चव आहे ना ती मोदकाचीच लागणार आहे. ती थोडी ना लाडवाची. आणि मी हा ना माझ्या लहान मुलाला देईन खायला. म्हणजे त्याला हे कळणार नाही की हा, आणि हा माझ्यासाठी हा पहिला मोदक आहे मी केलेला. हे 2 सुंदर छान शेपवाले, छान आकार, सुबक आकार असलेले मोदक बघा. आणि हा माझा शहीद मोदक बघा. हा बघा. पण ठीक आहे, तरी मी शिकले ना. या वर्षी असा आला, पुढच्या वर्षी कदाचित जरा 3-4 कळ्या जास्त चांगल्या येतील असं म्हणूया हवं तर. आता काय करायचं मावशी पुढे? आपण ते उकडायचे. अच्छा.
शिट्टी काढून टाकायची. आपल्याला वाफवायचे, शिजवायचे नाही. स्पेशली मीरा मोदकने केलेले मोदक गणपती बाप्पासाठी. गणेशोत्सवात सेलिब्रिटींचा उत्साह तर अगदी ओसंडून वाहतोय आणि त्यातच गणेशोत्सवादरम्यान आम्ही सेलिब्रिटींना दिला एक टास्क आणि ते म्हणजे 64 कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाचा आकार तुमच्या नावात कसा साकारता येतो हे सेलिब्रिटींकडून आम्ही करून घेतलं. पाहूया गायक मंगेश बोरगावकरनं आपल्या नावात कसा गणपती साकारला येते. नमस्कार, मी मंगेश बोरगावकर. झी 24 तासच्या सर्व रसिकांना माझा मनापासून नमस्कार. सध्या गणेशोत्सवाचं वातावरण आहे आणि झी 24 तासनी मला एक खूप छान टास्क दिला आहे. म्हणजे खूप इंटरेस्टिंग टास्क आहे तो, म्हणजे तुमच्या नावातून गणपती बाप्पाची मूर्ती साकार करणं. तुमच्या नावामध्ये गणपती बाप्पाचा अंश दिसणं किंवा तुम्ही असं काही डिझाईन काढू शकता ज्यामध्ये गणपती बाप्पाचं चित्र तुमच्या नावात दिसतंय. सो मला चित्रकलेची खूप आवड आहे. लेट्स होप की माझ्या हातून माझ्या नावामध्ये गणपती बाप्पा खूप छान दिसतील आणि गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचं आवडतं दैवत आहे, सगळ्यांच्या जवळचे आहेत, त्यामुळे आपल्याला खूप मजा येईल. या सो मी सुरुवात करतोय. आपण म्हणतो कुठल्याही कामाची सुरुवात गणपती बाप्पाच्या नावाने आपण करतो. तसंच लहानपणापासून मला सवय आहे की शाळेत असताना पण भरपूरदा मी वहीमध्ये काही लिहायचं तेव्हा सुरुवात श्रीने करायचो आणि ते वेगवेगळ्या स्टाईलमध्ये करायचं आणि मित्रांमध्ये ही खूप क्रेज असायची. पण गणपती बाप्पा म्हटलं की आपल्याला गणपती बाप्पाची खूप गाणी आठवतात. माझं आवडतं गाणं आहे, खूप छान आहे, सगळ्यांना आणि सगळ्यांचं फेवरेट आहे गाणं, गणनायक आहे. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे. पूर्ण प्रयत्न करतोय की माझ्या मंगेशच्या सुरुवातीलाच बाप्पा यावेत आणि त्यांच्या डोळ्याला मी माझं मंगेशचा अनुस्वार दिला आहे आणि सोंड आणि गणपती बाप्पाचा मेन हा जो भाग आहे तो याला मी असा मध्ये जोडला आणि आय होप की तो छान दिसत असेल. सुरुवात बाप्पापासून जसं आपण म्हणतो तसं याची थीम माझ्या डोक्यात आली आणि त्यातून हे नाव साकार झालं. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय. अशा प्रकारे मला वाटतं अजून जास्त याला काही करण्याची गरज नाही आहे. बाप्पा छान आला आहे त्याच्यात. आय होप तुम्हाला पण हा दिसत असेल. त्यामध्ये छान गणपती बाप्पाचं पूर्ण रूप आलं आहे आणि आपल्याला या रूपाची खूप सवय असते. आपण गणपती बाप्पाचा जेव्हा साईडनी बघतो तेव्हा हा भाग खूप छान दिसतो. गणपती बाप्पाचा फेस खूप छान दिसते आणि मी तीच ट्रिक इकडे वापरली आहे आणि सुरुवात बाप्पाच्या या फेसने आणि देन माझं नाव असं त्यात इन्क्लूड केलं आहे. आय होप जास्त पण कधी ओव्हर क्रिएटिव्हिटी गणपती बाप्पामध्ये पण छान नाही दिसत. एक सिम्पल बट स्वीट
गणपती बाप्पाचा पण भास होतो आणि तुमचं नाव पण त्यामध्ये छान मिळून मिसळून छान येतं आहे. हे करणं इज मोर इम्पॉर्टंट ना की तुम्ही जास्त काहीतरी क्रिएटिव्हिटी करताय आणि त्यात मग कधी कधी असं होतं आपल्याला नावच सापडत नाही. गणपती बाप्पा दिसतात पण त्यात नाव कुठे आहे हे कळत नाही. सो त्यामुळे मी ही थीम निवडली की एक सिम्पल बट गणपती बाप्पा छान दिसले पाहिजेत, त्यातून गणपती बाप्पांचं रूप दिसलं पाहिजे आणि आय होप ते याच्यातून दिसते आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल. गीतलीनाय गीताश्रयाय सो अशा रीतीने मी माझ्या नावातून बाप्पाचं रूप साकार केले. आय होप तुम्हाला आवडत असेल. खूप सिम्पल आहे बट त्यात एक गोडवा ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे. बाप्पाची प्रतिकृती खूप छान दिसली पाहिजे याच्यातून. सो माझ्याकडून झी 24 तासच्या सर्व रसिकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय. सगळीकडेच गणेशोत्सवाची धूम असताना आज खास सेलिब्रिटींबरोबर 9X जगासही महागणपती म्हणत उत्सव साजरा करताय. त्यासाठीच खास ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी बाप्पाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फळा दूध गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडिता मुकुट शोभतो बरा झुळझुळती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फळीवर वंदना सरळ सोंडा वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे. झी 24 तास एक पाऊल पुढे.